नमस्कार. आज पुन्हा आम्ही आलो आहे इथे कुरडूची भाजी काढायला. हिरवीगार मस्त अशी कुरडूची भाजी आहे आणि ही आहे ना एकदम अशी रानातली आहे. भात लावतो ना आपण, त्या भाताच्या बांधावर आलेली भाजी असती. कुठल्याही खताचा वापर नसतो ह्या भाजीला. खायला तर खूपच छान लागते बरं का ही भाजी. आता इकडे गावाला कसं भाजीला काही जास्त नसतं, त्याच्यामुळे ना पटकन बांधाव गेलं आणि अशी मस्त खुडून आणली भाजी, तरी पण आपलं एका भाजीचं काम होतं. आता माझ्या घरासमोरच भातशेती, त्याच्यामुळं काय बांधाव जायचं, जेव्हा भाजी लागेल तेव्हा पटकन भाजी घेऊन यायची. आणि याच्यात काय लोहाचं प्रमाण खूप आहे, त्याच्यामुळे ही भाजी खायलाही चांगली आहे. आणि पावसाळ्यात येते त्याच्यामुळे काय ताजी ताजी आणि फ्रेश फ्रेश भाजी खायला छान अशी बांधावर आहे ना, पूर्ण बांधावर भाजी आहे बरं का ही. आता इथं काय गुरं फिरत नाही आहे, त्याच्यामुळे ही भाजी सगळी चांगली आहे. आता असं म्हणतात गुरांनी तोंड लावलं की भाजी थोडी कडवट लागते, पण इथं काय आता भात शेती असल्यामुळं गुरं येण्याचा काही प्रश्न नाही, त्याच्यामुळं भाजी सगळी चांगली आहे ही. आता जेवढी जेवढी आम्हाला शक्य होईल तेवढी आम्ही खुडतोय. ह्याच्यात दोन प्रकार आहेत ना, हिरवा आणि एक लाल, अशा दोन प्रकारच्या भाज्या आहेत. चला आता भाजी तर काढून झाली आमची. चला आता आम्ही निघतो. आणि पहा आमच्या इकडचा निसर्ग कसला सुंदर दिसते ना. चला बाय बाय बाय.